मुंबई मनपा निवडणूक प्रचार आखाड्यात रहमान डकेतवरून शिंदे राऊतांमध्ये आता खडाजंगी सुरू आहे। रहमान डकेत कोण हे मुंबईकरांना माहिती आहे। राऊतांनी एकनाथ शिंदेंना जोरदार प्रत्युत्तर दिले। तर मुंबईचं लयारी कुणी केलं, राऊतांनी हा टोलाही यावेळी लगावलेला आहे। तिजोरीला घातलं भेटोळं, प्रत्येक कामात घोटाळे, मुंबईकरांना लुटून मुंबईचे केले वाटोळे, असं मला आता पाठवले आणि कोणीतरी पाठवून। मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे हे रहमान डकैत कोण आहेत? को लुटने वाला कौन है वो रहमान डकैत, याचा शोध नक्की घेतला पाहिजे। इतिहासात असे अनेक डकैत, रहमान डकैत अनेक आले आणि गेले पण, आणि असल्या रहमान डकैतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे। उद्या जर संघर्ष झाला तर आम्ही मराठी लोक पुन्हा एकदा बलिदान द्यायला तयार आहोत, पण ही मुंबई आम्ही अमित शहांच्या घशात जाऊ देणार नाही। या महाराष्ट्राला माहिती आहे रहमान डाकू कोण आहे, कोणाला मुंबई लुटायची आहे आणि त्यांना हे पाठबळ देणारे कोण आहेत। या मुंबईचं कराचीतील लॅरी शहर कोणी केलेलं आहे अड्डा, हे अख्ख्या मुंबईला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे आणि देशाला माहिती आहे। एवढंच सांगतो मी तुम्हाला। तर यावेळी बावनकुळेंनीही काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया। त्यांना बोलायला काही मुद्दे नाही, त्यांना मुंबईच्या विकसित मुंबईचा प्लॅन काय माहिती नाही, त्यांच्याकडे डेव्हलपमेंटचा अजेंडा नाही। सकाळी झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत टोमणे मारायचा त्यांचा कार्यक्रम आहे, टोमणे मारत राहतात। त्यांनाही माहिती आहे महाराष्ट्राची मुंबई, मुंबई महाराष्ट्राची, सारं जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी वेगळं करणार नाही, हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, या राज्याच्या सर्व 14 कोटी जनतेला वाटतं आहे। आणि त्यामुळं हे जे आहे ना, हे फक्त काहीतरी दिवसभर टीव्हीमध्ये दिसलं पाहिजे, दिवसभर चाललं पाहिजे, काहीतरी लोकांनी आपल्याला ते सकाळी फेसबुकवर कॉमेंट केले पाहिजे, काहीतरी आपले लाईक्स डिसलाईक राहिले पाहिजे लोकांमध्ये, म्हणून ते करत राहतात। संजय राऊत, तुम्ही चिंता करू नका, तब्येतीची काळजी घ्या, उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलू नका। लोक तुम्हाला कंटाळलेले होते, आता आजारपणा आहे तुम्हाला, त्यात आता तुम्ही पहिले बरे व्हा, चांगले ठणठणीत व्हा आणि त्या उबाटाची वाट लावा। आम्ही अमित शहाचं काय करायचं किंवा तुम्ही आमच्या पक्षाचं काय करायचं हे आम्ही ठरवू।